तर मंत्री नरहरी झिरवळ यांनी वक्तव्य केलेलं आहे की लाडक्या बहिणींना आम्ही 21 रुपये बोललोच नव्हतं, 1500 रुपये आम्ही सुरुवातीस बोललेलो होतो आणि विरोधकांनी 21 रुपये दिले. नाही, बरोबरच आहे. एक ज्येष्ठ मराठी साहित्यिकांनी म्हटलं आहे आपल्या पुस्तकामध्ये की विस्मृती ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. आपलं काम झालं ना, लाडक्या बहिणींनी आपल्याला निवडून दिलं ना, मग आता आम्ही बोललोच नव्हतो 2100 रुपये. अरे ज्या बहिणींनी निवडून दिलं त्यांना तर फसवू नका, महाराष्ट्राला फसवताय ती गोष्ट वेगळी. अरे पण ज्या बहिणींमुळे सत्तेवर येऊन बसला त्या बहिणींना तर फसवू नका. दुसरा प्रश्न असा आहे की अनिल देशमुखांनी एक वक्तव्य केलेलं आहे की काश्मीरमध्ये जो हल्ला झाला तर धर्माचं जे आहे ते उल्लेख केल्याचा आढळत नाही, त्यावरून टीका टिप्पणी मोठ्या त्यांनी तसं स्टेटमेंट केलेलं नाही. ते म्हणाले की तिथे मुसलमानही मारले गेले. बाकी त्यांनी असं धर्माचं नाव घेतलं नाही वगैरे असं काय ते म्हणाले तर माझ्या तरी काही कानावर आलेलं नाही, मी तसं काय ऐकलेलं नाही. ते वास्तव आहे, ते कोणी नाकारूही शकत नाही. पण त्याच्यावरनं जे काही महाराष्ट्र देशात चालू आहे ते काही योग्य नाही. असं आहे की प्रत्येक जण आपापल्या शंका व्यक्त करतो ना. शंका व्यक्त करणं हे काही गुन्हा थोडी आहे. ठीक आहे, त्यांनी व्यक्त केली असेल शंकाची. मलाही म्हणजे मला तर काही त्यांच्या ऐकण्यात आलेलं नाही. मी कुठेही ते बोलल्याचं माझ्या तरी काही निदर्शनास आलेलं नाही. हे तुम्हीच प्रश्न विचारताय, मला काही तसं ते बोलल्याचं कुठेही आढळून आलेलं नाही. दहशतवादी आले ही गोष्ट खरी आहे. ते कुठनं आले, कसे आले ह्याचं उत्तर केंद्र सरकारने द्यायला पाहिजे. हे सगळं केंद्र सरकारची जबाबदारी आहे. तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती, केंद्र सरकारचं उत्तर आहे. दहशतवादी आले कुठनं, केंद्र सरकारने सांगावं. लोक 1.5 तास तिथे पडून होते, जखमी लोक तिथे 1.5 तास पडून होते, त्यांना कुठलीही वैद्यकीय सहाय्यता आली नाही, याचं उत्तर केंद्र सरकारकडनं अपेक्षित आहे. आता त्याच्यावरती काय बोलायचं. 2000 लोक उपस्थित होते त्या परिसरामध्ये आणि तिथे एक सैनिक नव्हता, एक बंदूकधारी सैनिक. त्यामुळे अनिल देशमुखांच्या केलेल्या वक्तव्याचा पराचा कावळा राईचं पर्वत करण्यापेक्षा हे वास्तव आहे, त्याला सामोरे जाऊया. महायुतीमधील आमदार असलेले संजय गायकवाड यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अशा पद्धतीने विधान केलेले. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांना समज दिल्याचं कळतंय. कसं बघता की सरकारमधला एक आमदार असं आहे की ते जरा जास्तच बोलले आहेत. पण एकंदरीतच लोकांच्या मनातल्या भावना जर संजय गायकवाड बोलले असतील तर काय त्याच्यात. तुम्ही त्यांच्या विधानाचं समर्थन. मी कधीच कोणाच्या विधानाचं समर्थन करत नाही. मी माझ्या विधानावर ठाम असतो. त्यांच्या विधानाचं समर्थन करण्याचं काही कारणच नाही. ते काय माझे काय नातेवाईक आहेत का, माझ्या पक्षात आहेत का, माझा काय त्यांच्याशी संबंध आहे. त्यांच्या पक्षातला माणूस आहे, त्यांनी त्यांचं बघावं. सध्या जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अनेक मोठे व्यक्ती जे आहेत ते पुन्हा एकदा काश्मीरला पर्यटन स्थळ हे करण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा काश्मीरमध्ये जातात. तुम्ही तर कसं बघता त्याच्याकडे. मी स्वतः ठरवलंय की मी मिशन पहलगाम करणार आहे. मी स्वतः माझ्या परिवारासह माझ्या मित्रमंडळीसह पहलगामला जाणार आहे. आणि मी केंद्र सरकारलाही विनंती केली आहे की ही अचानक घडलेली जी दुर्घटना आहे ह्याच्या मागे पाकिस्तानचा दृष्टिकोन एकच आहे की त्यांना काश्मीर कमकुवत ठेवायचंय. काश्मीर जर आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला तर तिथे कधीही दहशतवादाला थारा मिळणार नाही. दहशतवाद कसा घुसतो तर गरिबी हे त्याचं मागचं एक कारण असतं. गेल्या 3 वर्षामध्ये बदललेली राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती बघितल्यानंतर काश्मीरमध्ये लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता. तो आनंद दुःखात बदललाय आणि त्या दुःखात बदललेल्या आनंदाचं परत एकदा आनंद निर्माण करायचा असेल तर काश्मीरच्या पर्यटनाला सरकारने सहाय्यता करायला हवी, सबसिडी द्यायला हवी. आणि काश्मीरमध्ये पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने जे जे काही करता येईल म्हणून ते सगळ्यांनीच करायला हवं. पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवा. पण काश्मीर सारखं जगात दुसरं सुंदर ठिकाण नाही. त्याची तुलनाच करायची झाली तर फक्त स्वित्झर्लंडशी करता येऊ शकतं. या वर्षी 2.5 कोटी पर्यटक गेलेत. 2.5 कोटी. जर प्रत्येकाने 1000-2000 रुपये जरी खर्च केले काश्मीरमध्ये तर किती हजार कोटी रुपये झाले. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण सगळ्यांनीच मिळून काश्मीरचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून
पर्यटनाला हे दिला पाहिजे. आणि त्यामुळे मी स्वतःच विचार करतो की मिशन काश्मीर, मिशन पहलगाम हातात घ्यायचं आणि आपण स्वतःच दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपण स्वतः तिथे जायचं. काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर काही महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेतले होते. त्याच्यामध्ये एक अशी चर्चा होती की जे पाकिस्तानला पाणी जातं ते अडवलं जाईल. मात्र तसं पाणी अडवलंच नाहीये अशा पद्धतीचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे. नाही, मला माहिती आहे ह्याच्याबद्दल. मला केंद्राने काय निर्णय घेतले, पाणी कसं अडवणार आहेत, शिमला करार काय म्हणतो, आंतरराष्ट्रीय ह्याच्याबद्दल ते एवढ्या वरच्या गोष्टी आहेत त्या आपण इथे खालच्या खाली कुठे चर्चा करायची त्याची. प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहेत, ते आणि मोदी बोलू शकतात, आपण कोण आहे. सर, आज आपल्या अल्पसंख्याक विभागाची बैठक पार पडली. आमच्या काय अल्पसंख्याक महत्त्वाची विभागाच्या अध्यक्षपदाची नेमणूक करायची, जबाबदारी घ्यायची, कोणाला तरी द्यायची आहे. तर सर्वानुमते सर्वांची चर्चा करून निर्णय घेऊया असं पवारसाहेबांनी जयंत पाटील साहेबांना सांगितलं होतं. जयंत पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी बैठकीला उपस्थित राहा, आपण अध्यक्षपदाची निवड करूया. म्हणून आजची बैठक होती. गेल्या काही दिवसामध्ये केंद्र सरकारने घेतलेली वक्फ बोर्ड असेल किंवा इतर काही नाराजी वगैरे काही मोठ्या असं की वक्फ बोर्डाची नाराजी ही मुसलमानांमध्ये आहे. आमच्या बापजाद्यांच्या जमिनी आमच्या हातातनं का काढून घ्यायचा हा त्यांचा रास्त सवाल आहे. आमच्या धार्मिक कार्यासाठी आमच्या ह्या जमिनी ठेवलेल्या होत्या. मदरसा आहे, मस्जिद आहे, शाळा आहे, कॉलेज आहे, कब्रस्तान आहे. आता ह्याच्या पुढे ह्या जमिनी आम्ही कोणाकडे मागायच्या हा प्रश्न त्यांचा रास्त आहे ना. माझ्या बापानी माझ्या पणजोबांनी जर 200 वर्षापूर्वी जमीन दिली असेल तर माझ्या पणजोबांनी माझ्या धर्मकार्यासाठी दिलेली जमीन सरकारची थोडी आहे, ती सरकारने का म्हणून ताब्यात घ्यायची हा प्रश्न विचारतायत ते. ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी सय्यद हुसेन जो मृत्युमुखी पडला त्याला 5 लाख रुपये दिले. पण त्यांनी मुलाखतीत काय सांगितलंय फार महत्वाचं आहे. ते म्हणाले की इथे कुठेही हिंदू मुसलमान वाद नाही आहे. अतिरेक्यांनी मारण्याचा प्रयत्न केला आणि एक म्हणजे तो सय्यद हुसेन त्या अतिरेक्यांच्या अंगावर धावून गेला आणि त्याच्यात मृत्यू झाला. तर त्याचंही आपण त्याच्या बलिदानाचंही कौतुक केलं पाहिजे. असे उद्गार हे त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे की एकीकडे ते सहभागी असलेला सत्ताधारी पक्ष हा जाणून बुजून विष कालवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचे ट्विटर हँडल, त्यांचे IT सेल हे दररोज द्वेष कसा वाढेल यासाठी प्रयत्नशील आहेत. काल सुद्धा दादरमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाऊन काही दुकानदारांवरती हल्ले केले. ते अल्पसंख्याक दुकानदार होते. हे सगळं जे पाकिस्तानला हवंय ते भारतात करण्याचं काम ते कार्यकर्ते करतायत. आणि त्यातनं एकनाथ शिंदे जर अशी भूमिका घेत असतील तर एकनाथ शिंदेचं जाहीर अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.